वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. मी तुझ्यावरी प्रेम करीन, तुझ्यावरी प्रेम करणार. मी तुझ्यावरी प्रेम करीन, मागे न फिरणार. शरण जरी आले मी तुझ्या समोर, तुझ्याच म्हणण्यासाठी देवाचे वचन योहानाचे शुभवर्तमान याचा 5वा अध्याय 5 ते 9 ही वचने. योहान अध्याय 5 ते 9 ही वचने. तेथे 38 वर्षे आजारी असलेला कोणी एक माणूस होता. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? त्या दुखणेकराने त्याला उत्तर दिले, महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडावयास माझा कोणी माणूस नाही. मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. येशू त्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. लागलाच तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला. प्रभू परमेश्वर ह्या वाचलेल्या वचनाद्वारे आम्हा प्रत्येकास आशीर्वाद दे. ख्रिस्तातील माझ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिश्रेष्ठ नावात आपणास सप्रेम सलाम. प्रियांनो, आज आपला मुख्य विषय हा आहे की प्रभू येशू आमचा महान सहाय्यकर्ता आहे. बऱ्याचदा आपल्या जीवनात अशी परिस्थिती निर्माण होते की जेव्हा मानवी मदत उपलब्ध नसते किंवा ती अपुरी पडते. योहान 5 ते 9 मध्ये आपण एका 38 वर्ष आजारी असलेल्या, पंगू असलेल्या मनुष्याबद्दल बघतो आहोत, वाचतो त्या ठिकाणी आहे. होय, तो आपल्या सर्व गरजा जाणतो आणि आपल्यावर दया करतो, आपल्याला मदत करतो, आपल्याला विजय जीवन जगण्यासाठी सहाय्य करतो, सामर्थ्य देतो. येथे आपण मुख्य बाब बघतो आहोत की प्रभू येशू ख्रिस्त आपली प्रकृती, आपली अवस्था जाणतो. या 5व्या अध्यायामध्ये 5वं आणि 6वं वचन जर आपण वाचलं तर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने त्या मनुष्याला पडलेलं पाहिलं आणि हे जाणलं की त्याला बराच काळ लोटलेला आहे.
म्हणजेच 38 वर्ष झालेली आहेत. आपल्याला समजतं की त्याच्या लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, पण प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्याकडे लक्ष केंद्रित केलं. आणि प्रियांनो, प्रभू येशू दुःखितांकडे कधीही दुर्लक्ष करत नाही. प्रभू येशू आपले दुःख पाहतो आणि प्रभू येशू आपला इतिहास जाणतो. होय, त्याची निराशा, त्याचा एकाकीपणा किती खोल हे प्रभू येशू ख्रिस्ताने जाणलं, त्याला आधीच ठाऊक होतं. प्रियांनो, लक्षात ठेवा की आपल्या प्रभू येशूला आमचे भूतकाळ, वर्तमान काळ, त्यातील सर्व संघर्ष त्याला माहित आहेत आणि पूर्णपणे त्याच्या पुढे उघडे आहेत. स्तोत्र 139 आणि 1 मध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो की तू मला पारखले आहेस, तू मला ओळखतोस. आणि परमेश्वर स्वतः निर्गम 3:7 मध्ये म्हणतो की मिस्र देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकलेला आहे, त्यांचे क्लेश मी जाणून आहे. होय, योहान 5:6-7 मध्ये आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचा कळवळा दिसून येतो. प्रभू येशू अंतःकरणाचा वेग जाणणारा असा तो देव आहे आणि तो त्याला प्रश्न करतो, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? पण आम्ही काय पाहतो की त्याने उत्तर दिलं की मानवी मदत मला मर्यादित आहे, मला मदत करणार कोणीच नाही, माझा कोणी माणूस इथे नाही. येथे तात्पर्य काय आहे? जेव्हा सर्व मानवी मदत पूर्णपणे अपयशी ठरते, त्याच वेळी प्रभू येशू स्वतःहून पुढे येतो. प्रियांनो, पौल फिलिप्पी 5:6 मध्ये काय सांगतो बरं? तो म्हणतो, आपण दुर्बळ असताना ख्रिस्त येशू सुवेळी आमच्यासाठी मरण पावला. म्हणजे शेवटी प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला आज्ञा केली, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. होय प्रियांनो, प्रभू येशू त्याच्या शब्दात सामर्थ्य आहे. होय, त्यामुळे तो त्वरित बरा झाला आणि दिलेल्या आज्ञेनुसार लगेच त्याने कृती केली. प्रियांनो, प्रभू येशू आपली परिस्थिती जाणतो. तो आज आपल्याला प्रश्न विचारतो आहे की तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? तेव्हा त्याला सांगा, तोच उपाय करेल. प्रभू आपणास आशीर्वाद देव. प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, तू जो सर्व समर्थ आहेस, तुझ्या आम्ही स्तवन करतो आणि आभार मानतो. प्रभू, जे आज हताश, निराश आणि पापाने त्रस्त झालेले आहेत, त्यांना यातून मुक्त कर, हीच आमची प्रार्थना आहे. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. मागे न फिरना, शरण जरी आले मी तुझ्या समोर, तुझ्याच मार्गी मी चालणार. मग दुःख संकटे किती येवो, मागे न फिरना. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. पुन्हा ऐका, 1-800-2700-333.
आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.